जय श्री कृष्ण माऊली. तुकाराम महाराज हरिपाठ हा जास्त कुणाच्या परिचयाचा नाही, कारण ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ भरपूर चालतो. कोणाच्या पण पाठ आहे, तुकाराम महाराज हरिपाठ पाठ नाही. म्हणून आपल्याला हा हरिपाठ पाठ करायचा आहे. हरिपाठाकडे पाठ द्यायची नाही. म्हणून मी आपल्याला सोप्या भाषेत अर्थ सांगत आहे. आपण नक्की ऐका, लक्ष देऊन. चला आता वळूया आपण अभंगाकडे. गोपाल कृष्ण महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. अयोध्या मथुरा काशी अवंतिका, कांची हे द्वारका माया सत्य. मोक्षपुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे, प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे. नित्य नित्य मनी हरिहा आठवावा, तेनेची तरावा भव सिंधू. तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा, राहील जो नेमा तोची धन्य. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. अयोध्या मथुरा काशी अवंतिका, कांची हे द्वारका माया सत्य. संत श्री तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे का 7 पुऱ्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत 7 पुऱ्या? अयोध्या, मथुरा, काशी, अवंतिका, कांची, द्वारका आणि मायापुरी. मोक्षपुऱ्या ऐशा नित्यवाचे स्मरे, प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे. ह्या 7 पुऱ्यांचे नाव सकाळी सकाळी जर आपण मुखाने म्हणले तरी पण आपल्याला मुक्ती भेटते. एवढ्या ह्या 7 पुऱ्या पवित्र आहेत. आपण म्हणतो की नाही, 4 धाम आणि 7 पुऱ्या नक्की जन्मात येऊन कराव्यात म्हणून म्हणतो ना, तसं हे एवढे पवित्र स्थान आहेत का ह्याने मनुष्य पापातून मुक्त होतो. पण त्याच्यापेक्षाही पवित्र नाम कोणाचं आहे हो? हरीचं. हरी पाठ. नित्य नित्य मनी हरी आठवावा, तेनेची तरावा भव सिंधू. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. कंठी धरा कृष्णमणी. अहो फक्त आपल्या कंठात हरीचं नाम असू द्या. आपल्याला 7 पुऱ्या करायची गरज नाही आणि 4 धाम पण करायची गरज नाही. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्यानं पिडलेला होता, पण मूठभर पोहे खाल्ले तर गाव सोनियाचा दिधलागा. असं त्याचं नामस्मरण जर करीत राहिलं आणि त्याच्यावर जर सोपवलं ना भगवंतावर, तर आपल्याला काहीच करायची गरज नाही. मूठभर पोहे खाल्ले तर त्याला सुदामपुरी दान दिलेली आहे भगवंताने आणि व्याजात मोक्ष दिला. एवढा तो भगवंत दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू आहे. तर आपल्याला कुठे जायची गरज आहे? नलगे तीर्थाचे भरमन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आपल्याला काहीच करायची गरज नाही. फक्त एकच नाम हरी. एक नाम हरी, द्वित नाम दुरी. गवत असताना गवत, ते गवत मोठाच्या मोठा ढीग असतो आणि एक माचीसची काडी टाकली तर ते गवत किती मिनिटात जळेलो. तसं हे हरिनाम आहे. एक हरिनाम घेतलं तर पापाच्या राशी असतील तरी पण त्या जळून भस्म होतात. एवढा नामाचा महिमा आहे. सगळ्या भक्तांनी हरिनाम घेतलं. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, गजिंद्राने धावा तुझा केला इठाई. येई व पांडुरंगे, येई व पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येई व पांडुरंगे.
प्रल्हादाकारण स्तंभी अवतार केला, विदारोनी दैत्य विदारोनी दैत्य, प्रेमे पान्हा पाजिला प्रेमे पान्हा पाजिला, पांडुरंगे यैव पांडुरंगे. असं त्या भगवंताला हाक मारा. नाही धावत आला तर दीननाथ हे ब्रीद राहणार नाही. हे त्याला ब्रीद सांभाळायचं आहे. फक्त मनातून कळवळीनं हरिनाम घ्या. आणि हे जे अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेत ना, ह्याच्यावर थोडं लक्ष द्या. नुसतं अभंग म्हणला म्हणून म्हणायचा नाही, थोडाफार अर्थ पण जाणून घ्या. तेव्हा आपल्याला त्या अभंगातला रस समजेल, अमृत समजल त्या अभंगातलं. तुकाराम महाराज काय अमृत लिहून गेलेत म्हणून. तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा, राहील जो नेमा तोची धन्य. तुकाराम महाराज म्हणतात, नामाचा महिमा सांगायला गेलं तर वर्णन करू शकत नाही, एवढा नामाचा महिमा आहे. पण जो नेमाने नित्य नेमाने जो करेल तोच धन्य होतो. कोणी कोणी नेमानं केलंय? भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, भरपूर असे आहेत. संत मीराबाई, सखूबाई हे उद्धरून गेले. म्हणून आपण बी थोडं थोडं ह्या नामाच्या महिमामध्ये घुसा आणि तेव्हा आपल्याला समजन. हरिपाठ समजून घ्यायला लागा, अभंग समजून घ्यायला लागा. नुसतं चाली आणि गायक ह्याच्यातच रमून जाऊ नका. कारण थोडं थोडं आपण ह्याच्यात घुसून तुकाराम महाराज काय बोललेले आहेत, एकनाथ महाराज काय बोललेले आहेत, हे संतांचे बोल खोटे आहेत का, संतांचे बोल खरे आहेत, म्हणून हे शोधणं खूप महत्वाचं आहे. संतांचे बोल शोधणं हे खूप महत्वाचं आहे. संत काय बोलून गेलेले आहेत हे लक्षात घ्या. मनात कळवळा उत्पन्न करा. कसा कळवळा पाहिजे? येईव 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 येईव, धावोनिया विलंब का लावाया, लावियला कृपाळे, विलंब का वाया, लावियला कृपाळे. अशी अर्थ मनात ठेवा का ये ग माझी विठाबाई विश्वंभरे, धावत ये, तू एवढा उशीर का लावलास, मी तुझी वाट बघत आहे. असा मनात अर्थ ठेवा आणि भगवंताचं नामस्मरण करा. तुका म्हणे अर्थ आहे ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. ज्याच्या मनात अर्थ आहे, ओढ आहे भगवंताविषयी, तो चक्रपाणी वाट बघतो का मला कधी मला भेटायला येतो माझा भक्त.